नमस्कार सर्वांचं व्हिडिओमध्ये आहे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन, सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय मल्हार, जय बाळमामा. तर बघा चाललंय आता आपलं मेंढ्या चारायचं काम. सकाळचे आपण 10:15 10:30 मेंढ्या सोडल्या असतील. आता जवळ 11:30 वाजले, 1 तास झाला मेंढ्या सोडून. चरून एकदम अशा थोड्या शांत झाल्यात आता. आणि बघा टोमॅटोचं वावर होतं तामटाचं. तर शुद्ध बोलल्यावर पण काही काही आता आई दादा म्हणतात की लई शुद्ध बोला तर तुम्ही. तामटाचा वावर तर बघा आपली गाय कशी आली आंब्याचा पाला खायला. आणि आंब्याला आलाय बर, त्याच्यामुळे आता पाला काय खाऊन द्यायचा नाही. आता आंब्याचा बर गळतो बघा किती असं छान सुंदर असा मस्त बर आलेला आहे आंब्याला. हे बघा दिसतंय का, पूर्ण असे गुच्छ एकदम भरलेले आहेत. गाय तो आंब्याचा पाला खाती, बर गळतोय, मग खाऊन नाही द्यायचा. इथे शेतकरी शेजारी चालले, शेतकरी दादा आहे त्यांचं चालले ड्रीपच्या नळ्या पसरायचं काम. आणि आपलं काम चाललंय. आपलं चाललं मेंढ्या चारायचं काम. हाय का शेळ्यांचे दापरे एकदा इकडं. आपलं काम चाललंय. मेंढ्याने तामट टाकलेत संपून. थोडे एक अर्ध राहिले आता, त्या शोधून खात्यात त्या पण. आणि गायने आपल्या खुटी उपटली होती सकाळी लवकर, तिला भूक लागली होती. तर खुटी उपटून आधी चरायला आली ती, आणि आता काही खुटी सोडून देत नाही ती. तर देईन सोडून, पण अजून आता तिचं भागले. असं धावपळ असते सकाळी. आज वाडा उचलायचा आहे, आज खूप काम आहे आपल्याला. बघा बारखाली कोकरं धरली, तिथे छोटी वाघूर लावली. आणि चाललंय असं याचं काम. आज शुक्रवार आहे. तर बघा हे शेतकरी दादा आले होते, आपलं हातोडा घेऊन गेले होते ड्रिपच्या खोट्या ठोकायला लाकडाच्या. बघा इकडं अशा खोट्या ठोकल्यात लाकडाच्या, ते ठोकण्यासाठी नेला होता हातोडा. आता आलेत घेऊन, आलेत आपल्या वाड्यावर द्यायला. आमच्या ओळखीचेच म्हणजे नेहमीचे परिचयाचेच आहेत. आणि आंब्याची सावली मस्त आहे की अशी थंड, बाकीचं तिकडं ऊन लागत आहे. आणि चाललंय आपले व्हिडिओ काढायचं पण काम. इथे शेजारी बघा असं शेततळ आहे, कांद्याची लागवड झालेली. इथे शेजारी त्या दिवशी मकाचा व्हिडिओ टाकलाय, मका लावलेली शेजारी. तर बघा चरा त्यात असे बकरं चाललंय. आता आवरायचं काम थोडं आवरून झालं आता सगळं. आता फक्त वायर गोळा करायची, लाईटीची लाईट गोळा करायची, कोकरं वाघुरीत टाकायचे आणि निघायचे वाडा उचलून. बघा आपला लालू सारखा फिरवतोय, त्या ड्रिपच्या वावरामध्ये जातोय. तिथं नाही काही खायला तरी पण ते जातोय सारखा. आणि बघा इथे शेततळ्यात खाली मोटर चालू आहे, पाणी दिसतंय का पडतानी. मस्त असं एकदम नानकेट खायला या. नितळ पाणी मस्त पैकी. ताई दादा ना नानकेट. आणि हे बघा नानकेट आणले खायला. नानकेट आणली होती त्या दिवशी, 1 किलो घेतले, पण त्याला स्टॉकचा माल होता. स्टॉकचा माल होता सारा, नुसता असा थोडंसं वास लागल्यासारखं झालं होतं त्याला. नाही खाल्ला. आणि आंब्याचं बघा बाहेर दाखवतो तुम्हाला किती मस्त पैकी असं बर आलेलं आहे आंब्याला. बघा फांद्या पार एकदम अशा गज भरल्यात. आता आंबे चालू होतील, आता कैऱ्या रानाबिनात मस्त खायचं सीजन चालू होईल आता. तर नक्कीच या सर्वांनी कैऱ्या खायला सीजन चालू झाल्यावर. सर्वांना म्हणजे आधीच निमंत्रण देतो कैऱ्यांचं. रानात कैऱ्या खायची खूप मजा असते. जेव्हा वाटेल तेव्हा झाडाची पाहिजे त्या झाडाची. आता आम्हाला जवळजवळ इथं माहिती आहे सगळ्या झाडांपैकी कोणत्या झाडाला चांगल्या गोड कैऱ्या असतात, कोणत्याच्या आंबट आहेत. मग बरोबर ज्या झाडाच्या गोड कैऱ्या त्या झाडाच्या कैऱ्या खायच्या उन्हाळ्यामध्ये. हळद मीठ लावून मस्तपैकी ठेसून, पाट्यावर ठेसून. एकदा इकडे जा बरं सगळे.
आणि मस्त असा रानात असलं का रानमेवा खायला भेटतो. काही पण चिंचा, बोर, आंबे, कैऱ्या, पेरू, टोमॅटो जे जे असन ते. आता पाठीमागं कलिंगड होते. काही पण मला रानात फिरताना खूप खायला भेटतं बरं का. खाण्याची खूप मजा होते. असे काही म्हणजे जे बाजारात आपण विकत घेऊन खाऊ शकत नाही ते आपल्याला इथे ताजं एकदम फ्रेश भेटतं खायला. आणि बघा पिलू चाललाय आपला. पिलू इकडे चल 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 इकडे चल. पिलू चाललाय पळत. काहीतरी त्याच्या डोक्यात गंमत होती पण आता त्याला मी उभं केले आणि शिळी मारी त्याला. तर तरी चाललायच बरं का तिकडं. लय गाय निघला होता पण मी आवाज दिल्यावर थांबला आणि परत आता चालला. तेव्हा का पळत चाललाय तिकडं. लय बामटा आहे पिलू, ऐकत नाही माणसाचं. आणि बघा आपला जावळी कसं चाललाय तो पण. मेंढी कशी चरत्यात. आणि आता जवळजवळ टोमॅटो आता संपतच आलेले आहेत. तर आता थोडंसं वाड्याला तिकडे जाऊन चारू आणि मग घ्यावाच लागते काढून नाही का वरती चारायला. आज जायचं आहे जरी तरी 2 किलोमीटर दीड किलोमीटर अंतर आहे. गॅस मळायते पण वरच्या टोकाला आहे पर. तर मग जायचं आता चारायला. आणि आपले एक दादांची आता 2 वेळा कमेंट आली, गावचं नाव सांगत जा. तर दादा हे संगमनेर तालुक्यातलंच गाव आहे बरं का आपलं. संगमनेर तालुक्यातच पुणे नाशिक हायवेच्या कडेला गाव आहे. तर सर्वांनी व्हिडिओला कमेंट करा आणि कसं काय वाटतं व्हिडिओ सांगा. कोणाला आवडला आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान असं सपोर्ट करा. तुमचा पण चॅनल असेल तर आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू. तर धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी. जय बाळोमा. बाळोमाच्या नावानं चांगलं.